गोरक्षनाथ गोरखनाथ. आदित्यने आता जे पद म्हटलं ते गोरखनाथांचं होतं. मध्यवर्ती गोष्ट जी आहे ती सोडून कुठेही दुसरीकडे न जाणं, ही गोष्ट खूप ठासून सांगतात. सगळेच नाथसंप्रदायामध्ये विशेषतः जो मध्यवर्ती मार्ग आहे तो ध्यानयोगाशी पूर्ण फोकस झालेला आहे. मला आठवतंय 2015 सालची गुरुपौर्णिमा. त्रिजुनिधी उपासना केंद्रामध्ये स्वामीजी गुरुपौर्णिमेनिमित्त बोलत होते आणि आतमध्ये शिरायला पण जागा नव्हती, त्यामुळे आम्ही बाहेर असे दाटीवाटीने उभे होतो. ऐकू येत होतं स्पीकर लावल्यामुळे. त्याच्यामध्ये त्यांचे शब्द कानावर आले होते की मध्यवर्ती गोष्ट सोडून लोक खूप काय काय करत बसतात, त्याचीच आवड जास्त असते. पण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे लक्षात ठेवा तुम्ही, कारण गुरुपौर्णिमा हे साधकाच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरुवात असते असं त्यांनी सांगितलं. आठवतंय चांगलं. आपलं वर्ष गुरुपौर्णिमेपासून चालू होतं असं म्हटलं ते. नवीन वर्ष सुरू झालं की साधारणपणे संकल्प करायची पद्धत आहे आपल्याला. हा संकल्प तुम्ही करा की मध्यवर्ती साधना सुटली नाही पाहिजे रोज. बाकीचं तुम्ही काय जे तोंड लावणी जसं आपण घेतो ताटामध्ये, तसं जे काय घ्यायचंय तुमच्या प्रकृतीप्रमाणे आवडीप्रमाणे ते घ्या, घेऊ नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट खूपच फोकस करून प्रत्येक नाथ संप्रदायातल्या हे जे कोण महात्मे होऊन गेले त्यांनी सांगितलेली आपापल्या पद्धतीने की आत्मतत्व एकच आहे सगळ्यांचं. दुजे के संग नाही जाऊजी म्हणजे काय की ते सोडून दुसरं काही नाहीच आहे, ते एकच तर आहे. त्या तत्वाचा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मध्यवर्ती साधना ही एकच गोष्ट आयुष्यामध्ये शिरसावंदी आहे. ती सोडून बाकी दुसरं काही नाही केलं तरी चालेल. तर या गोष्टीला उजाळा देण्याचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा प्रपंच आपण म्हणू. कारण वस्तुस्थिती अशी आहे की संतांच्या बाबतीत गुरुपौर्णिमा ही नित्यच असते. नित्य ही गुरुपौर्णिमा, नित्य उदयली गुरुपौर्णिमा असं स्वामी माधवनाथांचं पद आहे. रोजच असतं, कारण एकदा तत्वाचा उदय झाला की त्यांच्यासाठी तिथी वगैरे या गोष्टीला काही खरंच रिलेव्हन्स उरत नाही. पण आपल्यासाठी तो असतो. जोपर्यंत मन नावाची गोष्ट अस्तित्वात आहे तोपर्यंत आकाशातले सगळे चंद्र तारे ग्रह आपल्यावर परिणाम करत असतात. त्याच्यामुळे विशिष्ट तिथीला मन उचंबळून येणे, परत ते खाली जाणे, वॅक्सिंग मॅनिंग पॅटर्न आपल्या आयुष्यात चालू असतं. हरकत नाही, त्या पॅटर्नचा उपयोग करून घेऊ आपण निदान. त्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण करतोच आहोत, ज्याच्या करताच हे केंद्र आहे, मध्यवर्ती साधना समजली पाहिजे. ती एकच आहे की जे तत्व आहे ते आतमध्येच आहे आपल्या, आणि त्याचा बोध करून घेणं हेच आयुष्यात सगळ्यात एकमेव करायची गोष्ट आहे. त्याच्याकरता विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. ती समजून घेऊन रोज करणं ही मुख्य गोष्ट या सगळ्या संतांनी आपल्याला करून दाखवलेली आहे. म्हणजे सद्गुरूंचं महत्व एवढं का
असा नेहमी प्रश्न गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सगळीकडे चर्चेला जातो. तर भगवंताचा अंश तसं सगळ्यांच्या मध्येच आहे, पण आपल्याला ते खरं वाटत नाही. म्हणजे बहुतांशी लोकांकडे पाहिलं अजिबातच खरं वाटत नाही की अंश याच्यामध्ये असेल, असं काही वाटत नाही. गुरुजी नावाचा एक रशियन संत म्हणायचाच की आत्मा सगळ्यांच्या मध्ये हे सत्यच नाहीये. मॅक्सिमम लोक हे अनात्मच आहेत असं म्हणायचं. फार कमी लोकांच्या मध्ये आत्मा असतो. गमतीने पण स्वामीजींसारखे सत्पुरुष पाहिले की असं खरंच लक्ष येते की हो, ईश्वराचा अंश हा खरंच आहे यांच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी त्यामुळे मग सद्गुरूंचं भजन, कर्मे येशू भजावा असं जे म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. ईश्वर म्हणजे प्रत्यक्ष काही शंखचक्र गदा घेऊन आपल्यासाठी येणार नाहीये, पण तो या संतांच्या माध्यमातून येतो. आणि असं लक्ष येतं की ईश्वराच्या अंगी जे गुण सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये सगळे यांच्यामध्ये दिसत आहेत. आणि म्हणून सद्गुरूंचं महत्व खूप आहे की तो अंश आपल्याला जाणवतो त्यांच्यामध्ये. शास्त्रांवर विश्वास सहजच बसतो अशी व्यक्ती पाहिल्यावर. आणि ते खूप हायपोथेटिकल वाटतं, म्हणजे काही सगळे दैवी गुण संपत्ती वगैरे ठीक आहे, थेअरी म्हणून चांगलं आहे, पण अशी व्यक्ती पाहिला की नाही असं खरंच असतं. ही प्रेरणा त्यांच्याकडून मिळते, म्हणून त्यांचं महात्म्य. आणि दुसरी गोष्ट मला नेहमी जाणवली ती अशी की सद्गुरू किंवा कुठल्याही क्षेत्रातले गुरूंचं महत्व अशासाठी असतं की तुम्ही त्यांच्या सानिध्यात राहिलात की आपल्याला किती अजून पल्ला गाठायचा आहे याची सतत जाणीव राहते की आपण किती कमी आहोत याची जाणीव एरवी माणसाला नसते. पण त्यांच्या सानिध्यात ती होते की अरे आपल्या काहीच नाही, आपण ते कुठल्या कुठे आहेत. आणि ही जी जाणीव असते ती एका प्रकारे चांगली असते, ती प्रेरणात्मक असते आपल्याला की आपल्याला खूपच काम करायचंय स्वतःवर अजून. ही जाणीव ते स्वतःहून करून देत नाहीत, पण ती आपल्याला होत राहते. कारण ती एका प्रकारे अपूर्णतेतून पूर्णता प्राप्त करण्यासाठी जो प्रवास आहे माणसाचा, नैसर्गिक आहे, त्याच्यामधूनच निर्माण झालेली ती स्वाभाविक अशी गोष्ट आहे की मला खूप काही करायला पाहिजे अजून यांच्यासारखं जर व्हायचं असेल तर. आणि म्हणून हा सगळा सद्गुरू महिमा जो आहे, जो गुरुपौर्णिमेला आपण मुद्दाम त्याचं स्तवन करतो, ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या पावलावर पाऊल चालायचे आपल्याला, असं म्हणतात आता शास्त्रामध्ये. त्यांच्या पावलावर स्वामीजींनी माझे स्वामीमध्ये लिहिलंय, बरेच प्रसंग लिहिले. त्याच्यातला एक प्रसंग असं लिहिलाय की तारुण्यामधला जो पोरकटपणा असतो त्याच्यामध्ये काय काय गमती आम्ही करायचो. म्हणजे की स्वामी बरोबर कुठेही असं गेलो, शिवथरगडला उदाहरण किंवा सज्जनगडला, की आम्ही मुद्दामून त्यांच्या मागणं चालायचो थोडंसं डिस्टन्स घेऊन, आणि ते जिथे पाऊल ठेवायचे त्या पावलावर पाऊल मुद्दामून चालत जायचो. तेव्हा असा आडाणीपणा होता, असं कळायचं नाही की पावलावर पाऊल चढणं म्हणजे असं नाही. त्यांनी जे केलेलं आहे तसं करणं म्हणजे पावलावर पाऊल चढणं साधनेच्या बाबतीत. आज गुरुपौर्णिमेनिमित्त काही गोष्टी योजल्या आहेत. त्याच्यामध्ये आताच काही महिन्यापूर्वी गायत्रीताई, नीताताई आणि प्रज्ञा या तिघींनी मिळून सद्गुरू नामावली तयार केली. 108 नावं स्वामी माधवानंदांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित जे काही पैलू आहेत त्याच्यावरती 108 नाव आहे. त्याची प्रेरणा कशी मिळाली तेही सांगतो. एप्रिल महिन्यामध्ये मी चिन्मय तपोवनला गेलो होतो हिमालयामध्ये. तिथे पहाटे असा प्रघात आहे की स्वामी चिन्मयानंदांची पूर्ण नामावली तिथे ते साधक वर्ग म्हणतात. फारच जबरदस्त अनुभव होता त्यांच्याकडनं ते ऐकणं. तसं चिन्मय विभूतीमध्ये सुद्धा, चिन्मय दर्शनमध्ये ती सगळी 108 नावं एका विशिष्ट प्रकारे अशी लिहिलेली आहेत. तुम्ही अशी प्रदक्षिणा घालता ती सगळी नावं वाचू शकता.
तिथनं ती प्रेरणा मिळाली की अशी नावं आपल्या पण सद्गुरूंची सहजच होऊ शकते. त्यातनं त्यांनी ती तयार केली. मला वाटतं त्याची सगळ्यांकडे कॉपी प्रिंटआउट आहे. तू सांगणार आहेस आणि आम्ही म्हणायचं. अजून ती कुठे प्रसृत केली नाही आपण, कुठेही ती छापून आली नाही. पहिल्यांदाच आपण ते नाही ठीक आहे आपण ते म्हणतोय. तर प्रज्ञा म्हणेल आपण तिला मला काय कॉपी ॐ प्रसन्नवदनाय नमः। ॐ तेजस्विने नमः। ॐ स्नेहार्द्रदृष्टये नमः। ॐ प्रशान्तमूर्तये नमः। ॐ मधुरभाषिणे नमः। ॐ सौम्याय नमः। ॐ सहजस्वभावाय नमः। ॐ प्रेमस्वरूपाय नमः। ॐ माधवानन्दस्वामिने नमः। ॐ माधवनाथस्वामी शिष्योत्तमाय नमः। ॐ स्वरूपानन्दस्वामी कृपाङ्गिताय नमः। ॐ नाथसम्प्रदायधुरीणाय नमः। ॐ मालती बालकृष्णात्मजाय नमः। ॐ जयन्ताय नमः। ॐ कवकशास्त्रविशारदाय नमः। ॐ विद्यावाचस्पतये नमः। ॐ तपस्विने नमः। ॐ गुरुपादसमर्पिताय नमः। ॐ ध्यानयोगपराय नमः। ॐ ध्यानसमाधिस्थाय नमः। ॐ ध्यानयोगमार्गदर्शकाय नमः। ॐ सूक्ष्मसाधना प्रक्रिया प्रकटकाय नमः। ॐ योगानन्दरसास्वादिने नमः। ॐ स्वाध्यायप्रवचनरताय नमः। ॐ
दासबोधादिसद्ग्रन्थनिरूपकाय नमः ॐ दासबोधादिसद्ग्रन्थनिरूपकाय नमः ॐ भावार्थदीपिका भावसौन्दर्यबोधकाय नमः ॐ भावार्थदीपिका भावसौन्दर्यबोधकाय नमः ॐ गीतार्थबोधकाय नमः ॐ गीतार्थबोधकाय नमः ॐ युवा साधकसङ्घनिर्मात्रे नमः ॐ युवा साधकसङ्घनिर्मात्रे नमः ॐ स्वरूपयोगप्रतिष्ठानप्रतिष्ठात्रे नमः ॐ स्वरूपयोगप्रतिष्ठानप्रतिष्ठात्रे नमः ॐ गिरिवनाश्रमवासिने नमः ॐ गिरिवनाश्रमवासिने नमः ॐ अध्यात्मविद्यावाङ्मयनिर्मात्रे नमः ॐ अध्यात्मविद्यावाङ्मयनिर्मात्रे नमः ॐ सम्प्रदायसमन्वकाय नमः ॐ सम्प्रदायसमन्वकाय नमः ॐ देशविदेशेषु कार्यनिरताय नमः ॐ देशविदेशेषु कार्यनिरताय नमः ॐ स्वधर्मनिरताय नमः ॐ स्वधर्मनिरताय नमः ॐ कर्मभक्तिज्ञानयोगसमन्वकाय नमः ॐ कर्मभक्तिज्ञानयोगसमन्वकाय नमः ॐ भारतमातृभक्ताय नमः ॐ भारतमातृभक्ताय नमः ॐ राष्ट्रपुरुषगुणगायकाय नमः ॐ राष्ट्रपुरुषगुणगायकाय नमः ॐ सन्तसेवारताय नमः ॐ सन्तसेवारताय नमः ॐ बालानां मित्राय नमः ॐ बालानां मित्राय नमः ॐ युवकप्रवराय नमः ॐ युवकप्रवराय नमः ॐ धीरोदात्ताय नमः ॐ धीरोदात्ताय नमः ॐ प्रबोधकाय नमः ॐ प्रबोधकाय नमः ॐ वाग्मिने नमः ॐ वाग्मिने नमः ॐ अनुद्वेगकरवाक्याय नमः ॐ अनुद्वेगकरवाक्याय नमः ॐ काव्यशास्त्रविनोदप्रियाय नमः ॐ काव्यशास्त्रविनोदप्रियाय नमः ॐ प्रत्युत्पन्नमतये नमः ॐ प्रत्युत्पन्नमतये नमः ॐ विनोदचतुराय नमः ॐ विनोदचतुराय नमः ॐ नित्यनूतनप्रयोगशीलाय नमः ॐ नित्यनूतनप्रयोगशीलाय नमः ॐ जीवनकलारसिकाय नमः ॐ जीवनकलारसिकाय नमः ॐ सृष्टिसौन्दर्यास्वादकाय नमः ॐ सृष्टिसौन्दर्यास्वादकाय नमः ॐ छायाचित्रकलाकुशलाय नमः ॐ छायाचित्रकलाकुशलाय नमः ॐ पाककलानिपुणाय नमः ॐ पाककलानिपुणाय नमः ॐ सर्वजनमैत्रभावाय नमः ॐ सर्वजनमैत्रभावाय नमः ॐ सर्वलोकहितोत्सुकाय नमः ॐ सर्वलोकहितोत्सुकाय नमः ॐ दैवीगुणसम्पन्नाय नमः ॐ दैवीगुणसम्पन्नाय नमः ॐ निराग्रहिणे नमः ॐ निराग्रहिणे नमः ॐ विनयात्मने नमः ॐ विनयात्मने नमः
ॐ मातृहृदयिने नमः ॐ मातृहृदयिने नमः ॐ वात्सल्यमूर्तये नमः ॐ वात्सल्यमूर्तये नमः ॐ साधनकठोराय नमः ॐ साधनकठोराय नमः ॐ सद्गुरुप्रियाय नमः ॐ सद्गुरुप्रियाय नमः ॐ दयाक्षमा शान्तिस्वरूपिणे नमः ॐ दया क्षमा शान्तिस्वरूपिणे नमः ॐ सर्वोपाधिविनिर्मुक्ताय नमः ॐ सर्वोपाधिविनिर्मुक्ताय नमः ॐ स्थिरचेतसे नमः ॐ स्थिरचेतसे नमः ॐ निस्सङ्गाय नमः ॐ निस्सङ्गाय नमः ॐ दिव्यमूर्तये नमः ॐ दिव्यमूर्तये नमः ॐ मुनये नमः ॐ मुनये नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ सदाशिवाय नमः ॐ कृपादृष्टिवर्षणाय नमः ॐ कृपादृष्टिवर्षणाय नमः ॐ पावनस्वरूपाय नमः ॐ पावनस्वरूपाय नमः ॐ विवेकवैराग्यविशुद्धचित्ताय नमः ॐ विवेकवैराग्यविशुद्धचित्ताय नमः ॐ भक्तहृदयवासिने नमः ॐ भक्तहृदयवासिने नमः ॐ भक्तदुःखप्रणाशनाय नमः ॐ भक्तदुःखप्रणाशनाय नमः ॐ शिष्यानुग्रहप्रदायिने नमः ॐ शिष्यानुग्रहप्रदायिने नमः ॐ शिष्यकवचिने नमः ॐ शिष्यकवचिने नमः ॐ अज्ञानहरणाय नमः ॐ अज्ञानहरणाय नमः ॐ भयापहाय नमः ॐ भयापहाय नमः ॐ सुखप्रदाय नमः ॐ सुखप्रदाय नमः ॐ विमोचनाय नमः ॐ भवबन्धनविमोचनाय नमः ॐ मोक्षप्रदायिने नमः ॐ मोक्षप्रदायिने नमः ॐ नित्याय नमः ॐ नित्याय नमः ॐ नित्यतृप्ताय नमः ॐ नित्यतृप्ताय नमः ॐ नित्यमुक्ताय नमः ॐ नित्यमुक्ताय नमः ॐ नित्यनिर्मलाय नमः ॐ नित्यनिर्मलाय नमः ॐ निर्लेपाय नमः ॐ निर्लेपाय नमः ॐ निरञ्जनाय नमः ॐ निरञ्जनाय नमः ॐ आत्मानन्दनिमग्नचित्ताय नमः ॐ आत्मानन्दनिमग्नचित्ताय नमः ॐ सोऽहं योगरताय नमः ॐ सोऽहं योगरताय नमः ॐ योगारूढाय नमः ॐ योगारूढाय नमः ॐ जीवन्मुक्ताय नमः ॐ जीवन्मुक्ताय नमः ॐ तत्त्वज्ञाय नमः ॐ तत्त्वज्ञाय नमः ॐ तत्त्वस्वरूपाय नमः ॐ तत्त्वस्वरूपाय नमः ॐ ध्यानगम्याय नमः ॐ ध्यानगम्याय नमः ॐ भावभक्तिगम्याय नमः ॐ भावभक्तिगम्याय नमः ॐ ज्ञानभास्कराय नमः ॐ ज्ञानभास्कराय नमः ॐ ब्रह्मभूताय नमः ॐ ब्रह्मभूताय नमः ॐ अन्तर्यामिणे नमः ॐ अन्तर्यामिणे नमः ॐ अभिवन्द्याय नमः ॐ अभिवन्द्याय नमः ॐ कल्याणमस्तु
कल्याणमस्तु वरप्रदाय नमः ॐ कल्याणमस्तु वरप्रदाय नमः ॐ लोकशङ्कराय नमः ॐ लोकशङ्कराय नमः ॐ सोहंरूपाय नमः ॐ सोहं रूपाय नमः ॐ स्थितप्रज्ञाय नमः ॐ स्थितप्रज्ञाय नमः ॐ गुणातीताय नमः ॐ गुणातीताय नमः ॐ आत्मदर्शिने नमः ॐ आत्मदर्शिने नमः ॐ कैवल्यस्वरूपाय नमः ॐ कैवल्यस्वरूपाय नमः ॐ चैतन्यस्वरूपाय नमः ॐ चैतन्यस्वरूपाय नमः ॐ सच्चिदानन्दरूपाय नमः ॐ सच्चिदानन्दरूपाय नमः ॐ मम हृदयकमलनिवासि सद्गुरवे नमः ॐ मम हृदयकमलनिवासि सद्गुरुवे नमः श्री स्वामी माधवानंदार्पणमस्तु। श्री स्वामी माधवानन्दार्पणमस्तु परमेश्वराच्या आणि परमेश्वर रूपी सद्गुरूंच्या नामांचं पठण हा उपासनेचा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. लक्षात आलं असेल की हे 108 नावं वाचताना आम्ही उभे राहतात डोळ्यासमोर सद्गुरूंचं स्मरण. आपल्याकडे एक वैशिष्ट्य असं आहे की आपण आपल्या भाषेचं म्हणा किंवा आपल्या संस्कृतीचं म्हणा कुठली गोष्ट सूत्र रूपात आपण आणायचा प्रयत्न करतो छोट्या ह्याच्यामध्ये. ते सूत्र पाहिलं की खूप गोष्टी कळून जातात. तसंच आहे नामसूत्र आहे. स्वामीजींच्या आयुष्याचा पूर्णपणे आवाका किती मोठा होता याची जाणीव होते सगळं वाचताना. आणि खरंच प्रभावी साधन आहे. तुला माहिती असेल अनंतराव आठवले वरदानंद भारती जे होते त्यांनी मुख्य साधना विष्णू सहस्त्रनाम ही केली आणि सांगितली की रोज न चुकता विष्णू सहस्त्रनाम किती वेळा त्याचे पाठ करायचे वगैरे ते सांगायचं. बाकी दुसरी कुठलीही साधना करायची गरज नाही. इतकं शुद्ध प्रतिपादन ते करायचं. विष्णू सहस्त्रनाम म्हणत. उत्तर काशीमध्ये त्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा सुद्धा विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हटलं आणि असं डोकं ठेवलं. चिन्मय तपोवनला आम्हाला ते जाणवलं की ज्या भावाने तिथली जी कोण साधक मंडळी शिकायला आलेले साधू ब्रह्ममुहूर्तावर स्वामी चिन्मयानंदांची नाव म्हणायचे, ज्या जो काय तो आघात संस्कृत शब्दांचा व्हायचा मनावर, फार थोड्या कालावधीमध्ये मनाचं पावित्र्य प्रत्येकाला जाणवल्याशिवाय राहिला नाही तिथे 5 दिवस. त्यामुळे आपल्यासाठी आता हे नवीन अजून उपासनेसाठी एक खाण उपलब्ध करून दिली आहे की रोज ज्ञानाच्या आधी शक्य झालं तर सगळी नावं, नाही शक्य झालं त्यातली काही नावं आहे ते जरूर स्मरण करावं. ती पाठ होईपर्यंत म्हणायला पाहिजे. अवघड आहे काय की म्हणायला. सगळे संस्कृत मधली लोक असल्यामुळे त्यांनी ते असं केलेलं आहे. आपल्याला थोडा वेळ लागेल. कुठे मध्ये श्वास घ्यायचा सोडायचा हे पण करू. पण ते स्वामींच्या बाबतीत इतकं तंतोतंत खरं असलेलं आहे सगळं, त्यामुळे ते होईल. पण मनात आलं
मला स्वामीजी असताना जर कोणी केलं असतं त्यांनी स्वामींनी इतके विनोदाने हे घेतलं असतं. एरवी आपण लोकांना इतकी नावं ठेवतो आणि आपल्या बाबतीत करायचं असं लोक खूप नावं ठेवतात. त्याचं सगळं संकलन केलं तर तरी सुद्धा 108 एवढी होणार नाही. पण स्वामींच्या बाबतीत हे खरं आहे की ज्यांनी स्वामीजींना पाहिलेलं आहे त्यांना सांगायची गरजच नाही. युवा स्वाध्याय जेव्हा चालू झाले तेव्हा एक हा नेहमी प्रश्न असायचा की स्वामी म्हणायचं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते युवा स्वाध्यायामध्ये आणि म्हणून जे विषय निवडले होते ते असे होते की भगवंताची लक्षणं, भक्ताची लक्षणं. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात जी भक्ताची लक्षणं आली त्याच्यावर मला दीर्घ स्वाध्याय पहिल्यांदा करायला सांगितलं. तेव्हा आमची चर्चा अशी व्हायची स्वाध्यायाच्या आधी नंतर. त्यावेळेला हा मुद्दा यायचा की व्यक्तिमत्व विकास होतो या लक्षणांचा अभ्यास केल्यामुळे, त्याच्यावर स्वाध्याय केल्यामुळे. तर मग असा प्रश्न पडायचा की मग ही लक्षणं ह्याचाच अभ्यास आपण करू आणि तीच आत्मसात करायचा प्रयत्न करू. मग मध्यवर्ती साधना जी आहे त्याचा काय रोल आहे नक्की. तर त्याच्यावर स्वामीजींनी एक फार छान प्रतिपादन केलं होतं. त्यांचं म्हणणं असं होतं की हे सगळे जे गुण, त्याची जी लिस्ट दिलेली आहे भगवद्गीतेमध्ये, दैवी गुण संपत्ती, भक्त लक्षणं, स्थितप्रज्ञ लक्षणं, संन्यासाची लक्षणं, गुणातीताची लक्षणं, तर ही लिस्ट ठीक आहे म्हणजे तुम्ही त्याचं परिशीलन करा. पण मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही आत्मस्वरूप स्वतःच्या अनुभूतीमध्ये जर आणलं तर ही जी काही लक्षणं आहेत ही आपोआप विकसित होतात. म्हणजे हे एवढं हे कसं काय झालं तर याची मेक अशी आहे की आत्मस्वरूप जाणलं. आत्मस्वरूपाची व्यक्ती आली, तिचं व्यक्तिमत्व विकसित झाल्याशिवाय सगळ्या खुणा आहेत. म्हणजे सगळ्यात महत्वाचा याचा टेकअवे हा आहे की ह्याच्यातलं प्रत्येक क्षणात हे कसं बनणार, हे कसं असं करायचा प्रयत्न करायची गरज नाहीये. जर आत्मरूप तुम्ही झालात तर ती व्यक्ती कशी होते ह्याचं वर्णन आहे, ही सगळ्यात मुख्य गोष्ट आहे. तेव्हा त्या चर्चेमध्ये नेहमी स्वामी म्हणायचे तेव्हा तुम्ही मुख्य गोष्ट ही लक्षात ठेवा की आत्मस्वस्थ मन कृत्वा न किंचिदपि शिते. हे तुम्ही साधा, बाकीच्या गोष्टी आपोआप होतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये जर असेल तर प्रेम हीच आहे. सद्गुरूंच्या सानिध्यात तुम्हाला काय अनुभवायला येतं असं कोणी विचारलं तर निरंकार, निष्कपट, निर्दंब असं प्रेम कोणावरही सहजच जे प्रक्षेपित होतं. कुठली व्यक्ती म्हणजे किती कमी काळ त्यांच्या सानिध्यात आली तरी ते जाणल्याशिवाय त्या व्यक्तीला राहत नाही की काय प्रेममूर्ती आहे ते. बाबा वेलसरांनी गुरुदेव रानड्यांना एकदा विचारलं होतं की तुम्ही एवढं प्रेम कसं काय केलं गुरुंवर, असा प्रश्न विचारला. तुम्ही एवढं प्रेम गुरुंवर कसं काय केलं. तर त्याच्यावर गुरुदेव म्हणले होते की जसं प्रेम ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांवर केलं किंवा कल्याण स्वामींनी समर्थांवर केलं ते जर तुम्ही पाहिलं तर आम्ही त्याच्या पासंगालाही पुरणार नाही. पण आमच्या गुरूंनीच आमच्यावर एवढं प्रेम केलं की त्याला प्रतिसाद म्हणून लाजे काजेस तर आम्ही थोडासा प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला, ते आमचं प्रेम. म्हणजे एखाद्या माणसाने आपली स्तुती केल्यावर त्याला उत्तर कसं द्यावं याचं एक्झेम्प्लिफिकेशन आहे. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. स्वामीजींनी सांगितले की ज्ञान हे उद्दिष्ट जरी असलं तरी प्रेम हे त्याचं माध्यम आहे, विसरू नका, नाही तर मग ते ज्ञान कोरडं होतं. प्रेम हे उद्दिष्ट असू शकत नाही. उद्दिष्ट ज्ञानच आहे, पण ज्ञान मिळवण्याकरता जो काही मार्ग चालायचा आहे तो अत्यंत प्रेममय आहे आणि म्हणूनच तो चालावा असं वाटतं. म्हणून तर बरेच संत असं म्हणतात की आम्हाला ते नकोच ज्ञान, आम्हाला हा जो प्रवास आहे हाच इतका आवडतो की आम्हाला बाकी पुढचं काही दिवस नकोच. पण असं म्हणणं हे ज्ञानाचं लक्षण आहे ऍक्च्युली.
की बाकी काहीच नकोय, तुझं प्रेम हवंय आम्हाला. आणि भक्तांनी भगवंताकडे हेच मागितलेलं आहे की तू किंवा आम्ही भक्त ऐसे करी आणि प्रेम राहू दे, बाकी काही नको, मोक्षभिक्षा तुझं तुझ्याकडे ठेव. ही ऑथॉरिटी कशी काय आली असं म्हणायची, तर ती त्या प्रेमामुळे आली. आणि म्हणून गुरुपौर्णिमेचा जो उत्सव आहे तो एका प्रकारे एक गुरु शिष्यांच्या मधलं जे प्रेम आहे, त्या नात्यामधला जो गोडवा आहे, तो जिव्हाळा आहे, त्याला उजाळा देण्याचाच हा आपला वार्षिक सोहळा असतो. अनेक प्रकारच्या स्मृती अनेकांच्या चित्तामध्ये दाटून येणं स्वाभाविक असतं, कारण ते शेवटी प्रेमाचंच प्रतीक असतं. आज अजून एक गोष्ट करायची प्रेरणा स्वामींनीच दिली काल. तर तो एक दुसरा तुमच्याकडे प्रिंटआउट आहे का सगळ्यांकडे? स्वामींच्या निवाळानंतर अगदी अनाहूतपणे स्वामींच्या चरित्राचं काही लिखाण झालं. सुरुवातीच्या 4 ओळीमध्ये ते लिहिलंय की 2021च्या श्रावण महिन्यातल्या नागपंचमी पासून रोज 12 ओव्या, त्याप्रमाणे 9 दिवसात त्या 108 ओव्या पूर्ण पावल्या. अक्षरशः 13वी ओवी यायची नाही, किती प्रयत्न केला तरी 12 ओव्या येऊनच बरोबर ते समाप्त व्हायचं. आणि 108 ओव्या ज्या दिवशी झाल्या, आश्चर्य म्हणजे मी ते उद्धवचा उल्लेख केलाय की 12 तो शेवटचा दिवस जो होता तेव्हा मी क्लिनिक मध्ये होतो आणि एक व्यक्ती आली आणि पेशंट म्हणून नव्हती आली, पेशंटचे रिलेटिव्ह म्हणून पण नव्हती आली. त्या आमच्या बिल्डिंग मध्ये कुठेतरी मी आली असे त्या व्यक्तीने सांगितलं. आणि काही बोलला नाही, माझ्या हातात एक पुडी ठेवली आणि सांगितलं सोमनाथहून आलोय, सोमनाथचा प्रसाद तुम्हाला द्या. आणि ती व्यक्ती निघून गेली, म्हणजे नाव वगैरे सो मला सांगितलं नाही. मला फार आश्चर्य वाटलं की असे योग कसे काय, याच्या आधी याच्यापर्यंत असं कधी झालं नव्हतं. असं कोणतरी येऊन अनोळखीच व्यक्ती येते, प्रसाद देऊन जाते. ज्या दिवशी ते पूर्ण झालं होतं. उद्देश एवढाच होता की स्वामींच्या आयुष्याचं, मी माझे स्वामी वाचलं असेलच, त्यात ते स्वामींनी स्वतःच लिहिलं आणि त्याच्यामध्ये नसेल वाचलं तर म्हणजे स्वतःच्या सद्गुरूंविषयी कसं लिहावं आणि त्यांच्या सानिध्यात जो काही प्रवास एका युवक साधकाचा सिद्धापर्यंत कसा वर्णन केला आहे, त्याची एक छोटीशी प्रतिकृती म्हणून आपण या ओवीबद्ध सद्गुरू चरित्र सवनामध्ये आहे. त्यातल्या काही ओव्या आपण बघूया. सगळ्या पाहून होणं तर काही शक्य होणार नाही, थोड्याशा बघूया. वेळाभावी मीच फक्त वाचतो, परत म्हणायच्या ऐवजी एकदाच आपण वाचतो. तुम्ही फक्त डोळ्यासमोर ठेवा. ओम नमो श्री हरी सद्गुरु रूपा, वंदन तुझला आत्मस्वरूपा, नित्य प्रसादे करिशी कृपा, जगत कल्याणार्थे. जय 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 आत्मा रामा, मूर्तिमंत तू मेघश्यामा, आढळस्थानी परमधामा, मज पामराते. प्रथम वंदू श्री विघ्नहर्ता, वंदन शारदा देवी माता, वंदन विश्व संकल्प धाता, वंदू भक्त वत्सलाते. श्री आदिनाथ आद्य गुरु थोर, सिद्धयोग परंपरा उदार, पुढे श्री निवृत्तीनाथ देतीवर, श्री ज्ञान देवाते. सोहम परंपरा आत्मसंयमी, केली उज्ज्वल पावस धामी, परमहंस श्री स्वरूपानंद स्वामी, प्रतिमावली ते. शुद्ध परमार्थ सांगी पुण्यपतनाथ, परमहंस
श्री स्वामी माधवनाथ. सद्गुरु आज्ञा पालने निष्णात, तू आदर्श थोर. श्री स्वामी माधवानंद नाम कार्या कारण, आरूढ परमहंसपदी असाधारण. अवतरोन जगदोद्धारण, तू पुण्यात्मा थोर. तुझ्या चरित्रावगाहने धुंद, तू स्मर्तृगामी आनंद कंद. वर्णू काय मी मतिमंद, तू अवर्णनीय थोर. प्रज्ञावंत प्रभू दीनानाथा, पवित्र पुण्यमय जीवन गाथा. पद्मपदी तव ठेवितो माथा, तू कृपावंत थोर. स्तवन तव करण्या उत्कंठित, परी अत्यल्पमती मम कुंठित. धैर्य धरी धैर्य जे होते अवगुंठित, तव कृपा प्रसादे. मास अश्विन 73 संवत्सर, प्रथम सद्गुरु दर्शनी सोमवार. नित्य पूजा अभिषेक पिंडीवर, भागेश्वर निवासी. पूजेत तत्पर माय बाप कृपावंत, साधक कल्याणा संकल्प अविश्रांत. प्रथम भेट गुरु शिष्य सामर्थ्यवंत, भागेश्वर निवासी. हरी हरी शब्द घडे उच्चारण, दासबोध हाती संदेह निवारण. समर्थ वचनी दृढ श्रद्धा कारण, भागेश्वर निवासी. उघडी दासबोध करोनी समर्थ स्मरण, देवशोधन समासी सद्गुरूंची खूण. होनी निस्संदेह फेडावय अरुण, भागेश्वर निवासी. ऐसे मोक्षश्रिय आळंकृत, लाभले संत माहेर सालंकृत. करण्या अज्ञाना गिळंकृत, भागेश्वर निवासी. ज्यांनी चरित्र स्वामींचं पाहिलं नाहीये त्यांना कदाचित त्याचे रेफरन्सेस माहिती नसतील. म्हणून भागेश्वर निवास म्हणजे स्वामी माधवनाथ तिथे राहायचे पहिलं त्यांचं घर जे होतं. सुदैवाने मला शाळेच्या वयामध्ये असताना मी त्याच्या समोर माझी मावशी राहायची, त्यामुळे अनेक वेळा तिथे राहायचा प्रसंग आला. त्यामुळे स्वामी माधवनाथ आणि सरलाताईंना अनेक वेळा आम्ही घरातनं बाहेर जाताना येताना पाहायचो. प्रत्यक्ष कधी जायचा आत योग आला नाही भागेश्वर निवासात त्यांच्या घरी म्हणजे. पण जेव्हा हे वाचलं स्वामींच्या चरित्रात त्यावेळी डोळ्यासमोर उभं राहिलं, कारण ते अगदीच समोर होतं. आणि नंतर त्याची जेव्हा डेव्हलपमेंट झाली तेव्हा ऍक्च्युली भागेश्वर निवासामध्ये माझी मावशी नंतर राहायला गेली, त्यामुळे भागेश्वर निवासात पण नंतर राहायचा योग आला. रिडेव्हलपमेंट झालं पण योग असतो एक एक. तिथे समोर अनेक वर्ष राहून सुद्धा मी आतमध्ये कधी प्रवचन ऐकायला गेलो नाही. पण स्वामींच्या चरित्रात अनेक गोष्टींचे उल्लेख आहेत जे आपल्या कुठेतरी स्मृतीमध्ये आहे, त्याची जाणीव मला आहे. म्हणजे उदाहरणार्थ दुसरं म्हणजे सत्यसाई निलयमध्ये स्वामींची प्रवचनं चालायची. सत्यसाई निलयम तुम्हाला कदाचित माहिती असेल, नातूबाग चौकातनं आतमध्ये गेल्यावर डावीकडे कर्नल सोमण, प्रकाश सोमण म्हणून होतं, त्यांची ती वास्तू होती खरी. ते आता नाहीये म्हणून मी होती म्हणतो, ती वास्तू अजूनही आहे. तर त्यांनी स्वामी माधवनाथांना दासबोधाच्या प्रवचनांकरता ती दिली होती. आणि माझ्या पुसरच्या स्मृती अशा आहेत, माझी आजी स्वामींचं प्रवचन ऐकायला जायची आणि घरात कोणी बघायला नसल्यामुळे मला पण जायला लागायचं. ते वर प्रवचन चालायचे, मी बहुतेक दुसरी तिसरी असेल तेव्हा. आणि ते प्रवचन होईपर्यंत खाली आम्हाला टाइमपास करण्याकरता आम्ही काहीतरी करायचो, खेळायचो वगैरे. आणि मग प्रवचन झालं की फक्त वर प्रसाद स्वामीजी घ्यायला बोलतो, वर जायचं, स्वामींना बघायचं, लांबनच नमस्कार करायचा आणि आजीवर परत यायचा. असा तो उद्योग मला आठवतोय दासबोध प्रवचनाच्या वेळेला. तसंच अंबुताई गजरे यांचं मातृस्मृती ग्रंथालय म्हणून सहर्षी पेठेत आहे, तिथे प्रवचनं चालायची स्वामींची. तिथे पण
बरेच वेळा मला आठवते, विशेषतः गोकुळाष्टमीला त्यांच्याकडे आपण जसं साजरी करतो ना लहान मुलांची दहीहंडी, जसं ते करायचं. आणि स्वामीजी त्याच्यामध्ये होते सहभागी. तर भागेश्वर निवास हे विशेष स्वामींच्या चरित्रामध्ये आहे. याचं कारण असं आहे की तिथे जायच्या आधी स्वामीजी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते आणि त्यांचे 2 मित्र होते, प्रमोद कुलकर्णी आणि आत्माराम प्रभू म्हणून. त्यातले प्रमोद कुलकर्णी हे प्रत्यक्ष स्वामी स्वरूपानंदांच्या सेवेत राहिले होते. स्वामी स्वरूपानंदांचं सानिध्य त्यांना लाभलं होतं. आणि आत्माराम प्रभू जे होते ते त्यांच्यामुळेच स्वामी माधवनाथांकडे गेले होते आणि अतिशय भारावून जाऊन ते स्वामी माधवनाथांविषयी बोलायचे. पण आपले स्वामी म्हणजे स्वामी माधवानंदांना ते सगळं ते ऐकायचे, पण त्यांना कधी असं वाटलं नाही की स्वामींकडे जावं. त्यांनी कारण स्वतःहून लिहिलंय की मी ठामपणे ठरवलं होतं की समर्थ हेच माझे गुरु आहेत, मला दुसऱ्या कुठल्या गुरूंची आवश्यकता नाही. आणि हे बाकीचे दोघं जेव्हा बोलायचे ते मला त्यांनी असं लिहिलंय की प्रभू जेव्हा बोलायचा तेव्हा मला काहीतरी वेगळंच वाटायचं की काय भावगुण स्वतःच्या गुरूंविषयी बोलतो वगैरे. पण मी कधी गेलो नाही. पण शेवटी मग त्यांनी सांगितलं स्वामी माधवनाथांना की असा हा म्हणतोय, यांनी खरी यायला पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे, आम्ही ओढायचा प्रयत्न करतोय त्याला, पण तो येतच नाही. तो म्हणतोय समर्थांना मी गुरु मानते. त्याच्यावर स्वामी माधवांना असं म्हटलं होतं की समर्थांवर त्यांचा जर एवढा भाव असेल तर त्यांचे जे कोणी सद्गुरू असतील त्यांच्या तोंडून समर्थच बोलतील असं त्यांना सांग. आणि असं सांगितल्यावर स्वामींना तो भाव शब्द ते म्हणजे मला काही पेलला नाही तो समर्थांवर भाव वगैरे. पण त्यातनं मला एवढंच कळलं की आता जास्त भाव खाण्यात काही पॉईंट नाही. स्वामींचं आपण जाऊया आता भेटायला. आणि म्हणून मग तेच भागेश्वर निवासात पहिल्यांदा गेले की पूजेचा उल्लेख आहे. तर तिथे प्रसंग असा आहे की स्वामी माधवनाथांच्या घरी रोजच ते पूजा करायचे, ते आणि सरला ते मिळून पूजा करायचे. आणि ती पूजा चालली होती. हे जेव्हा गेले तेव्हा पहिल्यांदी पूजा चालली होती आणि त्यांनी खुण्याने फक्त सांगितलं तू बस जरा, पूजा झाल्यावर बोलतो तुझ्याशी. स्वामी माधवनाथांनी खूण करून सांगितलं फक्त. ते म्हणजे पहिल्यांदाच आयुष्यात मी असं बघतो की एक नवरा आणि बायको कुठल्याही विशेष काही प्रसंग काही सण बिण नसताना एकत्र सकाळी उठून पूजा करतायत. आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक ते करायचे आणि नंतर ते पूजा झाल्यावर प्रत्येक साधकाच्या कल्याणाकरता संकल्प सोडायचे आणि सरला ते आचमन घ्यायचे. असं ती पूजा चालायची. फार विलक्षण होतं ते. म्हणजे की कुठेही घरात म्हणजे अचानक मी जाऊन सुद्धा घर व्यवस्थित लावलेलं, आमच्याकडे कोणी असं आलं असतं. स्वामींचं ते तुम्ही वाचाच म्हणजे ज्या प्रकारे लिहिलंय तर सकाळी पूजा सोडा तर एवढा पसाराच पाहायला मिळाला असता. त्या स्वामी स्वरूपानंदांचं जे आहे ना, धनसुत दारा असो ते पसारा, म्हणजे अशा गोष्टी आम्हाला फक्त आठवतात अशा वेळेला. पण तिथे काहीच नव्हतं पसार, सगळं लावलेलं आणि सगळं सिस्टमॅटिक चालत. सगळं झाल्यावर स्वामी माधवनाथ जास्त बोलायचे नाही. तिथे आले, दातो हातात दिला म्हणे माझ्या. मला म्हटले समर्थांना मानतोस ना गुरु, त्यांचं स्मरण कर आणि उघड एक पान. तर स्वामी म्हणले माझ्या स्वभावाप्रमाणे मी बघितलं ती खूण मी टाकली नाही ना कुठे. खूण मी काही टाकली नाही, तरी मी असं केलं स्मरण आणि उघडलं. आणि उघडल्या ते म्हणजे जी ओवी पहिल्यांदा तुला दिसेल ती वाच मोठ्याने. तर ती ओवी ती होती की बद्धापाशी गेला बद्ध तो पैसा होईल सुबद्ध, म्हणून ज्ञाता पाहावा त्याचा, म्हणून जाणता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा, सारा विचार करता जेव्हा मोक्ष प्राप्त. किती योगायोग ना की बद्धापाशी बद्ध जाऊन तर सुबुद्ध होणार नाही, ज्ञाता पहा त्याचा अनुग्रह घ्या, तरच सारा विचारांनी मोक्ष प्राप्ती होईल. एका ह्याच्यात सगळं बदलून गेलं कम्प्लीट. कशासाठी आपल्या इथे आणलं गेलेलं आहे. आणि तिथपासून तो सगळा प्रवास वर्णन केलेलं आहे त्यांनी. आणि पुढे
मला वाटतं 5व्या-6व्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा ऍक्च्युली शिवथरगडला पहिल्यांदा जायचा योग आला त्यांना स्वामींच्या बरोबर, म्हणजे आपल्या स्वामींचा स्वभाव असा भावप्रधान होणं कधीच नव्हता. अत्यंत विवेकी आणि एका प्रकारचा साक्षी भाव स्थैर्य कायम त्यांच्या व्यक्तिमत्वाला होतं. पण त्यांनी असं वर्णन केलं की शिवथरगडमध्ये जेव्हा प्रसंग आला की तिथे ते गेले आणि समर्थांनी कल्याणाला जिथे दासबोध सांगितला तिथे स्वामी माधवनाथ बसले होते आणि दासबोधकडून ते बोलत होते. आणि तेव्हा मला ती पहिली ओवी आठवली जेव्हा मला पहिल्या भेटीत जी सांगितली गेली होती. आणि तेव्हा अक्षरशः मी भाव फुटला माझा आणि मी हुंकी रडायला लागलो. खरंच जे घडते माझ्या आयुष्यात की समर्थच माझ्या सद्गुरूंच्या तोंडून बोलत आहेत. पण ते म्हणले किती असतं की ते मी पुन्हून असं फुटलो अक्षरशः आणि नंतर डोळे मिटून भावसमाधीमध्ये गेलो. तर मला असं वाटलं की आता नंतर निदान डोक्यावर नाही तर पाठीवर तरी हात फिरवतील माझ्या. ते दुसरीकडे निघून गेले होते. नंतर जाताना म्हणले की सारा विचार सांगितलेला आहे की बाकी सगळं ठीक आहे पण तो विचार हा जास्त आतमध्ये गेला पाहिजे. असे अनेक प्रसंग आहेत की सद्गुरू शिष्याला कसे घडवतात याची जाणीव करून देणार आहे. आणि त्यामुळे असं म्हणतात की अनेक साधनांमध्ये सगळ्यात महत्वाची साधना जर कुठली असेल तर सत्पुरुषांचा संश्रय म्हणजे आश्रय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे स्टॅटिस्टिकली स्पीकिंग असं अनेक ठिकाणी शास्त्रामध्ये पण दिलेलं आहे की मोक्षप्राप्ती झालेली लोक जर तुम्ही पाहिले तर सगळ्यात जास्त कुठल्या मार्गाने ते झाले तर या मार्गाने झालेले की ज्या माणसाला ते सापडलं त्याच्या जवळ तुम्ही नुसतं राहिला तरी ती गोष्ट तुम्हाला साध्य होते. अर्थात नुसते साध्य करणे कृपा ही तेव्हाच होते जेव्हा तुम्ही ती व्यक्ती जे काही सांगेल ते करणं अपेक्षित आहे. तसं केल्यामुळे पुढे तेच कार्य करायची अनुज्ञा त्यांना प्राप्त झाली. अनेक प्रसंग आहेत. हे चरित्र जे आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते प्रसंगावरच आधारित ते स्फुरलेलं आहे सगळं. एक अजून उल्लेख आला तो म्हणजे गोकुळाष्टमीचा. स्वामी असं म्हणायचंय की माझा जन्म तिथीनी गोकुळाष्टमीला झाला. भगवान कृष्णांचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म त्याच दिवशी आपला जन्म कशाला झाला असं मला वाटायचं की कुठल्याही कारणाने कुठल्याही व्यक्तीने या दोन व्यक्तींच्या बाजूला बसू नये. इतक्या महान त्या व्यक्ती आहेत आणि त्याच वेळेला माझा जन्म त्या दिवशी झाला. पण जेव्हा 74 साली स्वामीजींची खूप इच्छा प्राप्त झाली की कारण तेव्हा अनुग्रहाचे अधिकार मिळाले होते स्वामी माधवनाथांना, स्वामी स्वरूपानंदांकडे. आणि त्यांनी द्यायला सुरुवात केली असं यांनी ऐकलं होतं. आणि ते पण हे अनुग्रहाच्या बाबतीत ते म्हणले मला एक माहिती होतं की मागायचं नसतं म्हणून मी जाऊन बसायचं नसतं. तर मग एक दिवशी त्यांनी विचारलं तू कधी येणार आहेस. कारण त्याच्या आधी त्या प्रभूंना हे झालं. मग लगेच मी म्हणलं की मी गोकुळाष्टमी येणार आहे. अगदी गोकुळाष्टमी तोंडावर होती 74 सालची. तेव्हा म्हणजे ठीक आहे 7 वाजता ये बरोबर. तर स्वामींनी असं लिहिलंय की या दोन महापुरुषांच्या बरोबर तिथीने आपला वाढदिवस असा ही गोष्ट मला कधीच प्रशस्त वाटली नाही. मी तो माझा वाढदिवस मानत पण नाही. पण 1974 सालच्या गोकुळाष्टमीला सकाळी 7 वाजता मला बोलवलं आणि अनुग्रह दिला. ती मात्र गोष्ट मला अतिशय भावपूर्ण कायमच वाटत आलेली आहे की त्या दिवशी आपल्याला सद्गुरूंची कृपा प्राप्त व्हावी. लौकिक अर्थ आहे. तो प्रसंग पण मुळात जरूर वाचा तुम्ही की त्यांना प्रश्न पडला होता की आता काय घेऊन जायचं. तर भाव असा होता की सगळंच द्यायचंय. शरीर मन बुद्धी सगळंच तर अर्पण करायचं. अजून आता मग हार पेढे फुलं बिलं काय घेऊन जायची कशाला घेऊन जायची. आणि म्हणून ते गेले आणि तो बागेश्वर निवासाचा जो बादशाहीचा बोळ आहे तुम्हाला माहिती असेल टिळक स्मारकच्या इथे कॉर्नरला तो फुलवाला असतो ना. तर ते थांबले. ते म्हणले आपण असं करू एक बिल्वपत्र घेऊन जाऊ. कारण आदिनाथांपासून यायला संप्रदाय म्हणून बेलाचं पान त्याला असे 3 दल असतात ना शरीर मन बुद्धी ते अर्पण करून टाकू त्यांचे.
तर खिशात एक 4 आण्याचं नाणं होतं फक्त. तो फुलवाला आला नव्हता. तर म्हणले मी असं केलं, ते 4 आण्याचं नाणं ठेवलं त्या तिथे आणि एक फक्त बेलाचं पान घेतलं आणि ते घेऊन गेलो त्यांच्याकडे. बाकी काही नेलं नाही. पण त्या बेलाच्या पानाचं स्वामींना आयुष्यभर एवढं कौतुक होतं की कधी ते भेटले की म्हणायचे, आणलंस का बेलाचं पान? वा मला. कारण संपूर्णपणे समर्पण जेव्हा होतं तेव्हा बाकी काही करायची गरज पडत नाही. आणि त्यामुळे तो अनुग्रहाचा दिवस त्याचं वर्णन स्वामींनी केलेलं आहे की जेव्हा गुरुमध्येच्या ठिकाणी स्पर्श करून मंत्र दिला आणि सोहमचा श्वास घेऊन दाखवला मला, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी शक्तिपात वगैरे सगळी नावं ऐकली होती, पण खरोखर आत्मस्वरूप माझं आतमध्ये जे आहे, शांती स्वरूप आहे, त्याचे तरंग काय असतात याचा अनुभव मी घेत होतो. एरवी डोळे मिटणं हा मोठा अवघड गोष्ट वाटते की डोळे मिटून कसं बसायचं. तो दिवस असा पहिल्यांदा माझ्या आयुष्यात उगवला की डोळे उघडताच येत नव्हते मला. इतके शांतीचे तरंग, आत्म्याचे तरंग असं मला वाटलं. माझं मन त्याचं अनालिसिस करत होतं की आत्मा म्हणजे शांतिमय आणि आत्म्याचे तरंग आपण अनुभवतो, पण डोळे तर काय उघडता येत नव्हते. असा सगळा विलक्षण प्रवास सद्गुरूंच्या भेटीनंतर चालू झाला. पण तो स्वामींनी किती कसोशीने पाळला पुढे. त्यांचं चरित्र पाहिलं की लक्षात येतं की सगळंच अर्पण केलेलं होतं. दिवसभर इतकं बिझी शेड्यूल होतं की वेळच जाणारा कुठे मिळेल अशी परिस्थिती होती. पण त्यांनी स्वामींकडनं स्पेशल परमिशन मागून घेतली आणि स्वामींनी त्यांना दिली की बाकी कोणालाही मी देत नाही, पण तुला रात्री ध्यान करायची परमिशन देतो. त्याप्रमाणे त्यांनी, कारण त्यांचं घर तेव्हा कसब्यात होतं आणि त्यांनी असं लिहिलंय त्याच्यामध्ये की खाली बटाटेवाले आणि कांदेवाले चढावडीनी बटाटे घ्या इतके रात्री 9-9:30 पर्यंत ओरडायचे. नंतर मग त्यांची आवरावरी म्हणजे थोडक्यात भांडणानंतर चालायची. आणि ती किती इंटरेस्टिंग असली तरी त्याचा उपयोग ध्यानाला व्हायचा नाही. म्हणून मी स्वामीला सांगितलं की 10च्या आधी शांतताच नाही घरात, म्हणून ती परवानगी दिली होती. पण ती बैठक त्यांनी इतकी नंतर, सद्गुरूंचा शब्द कसा जोपासायचा असतो, तुम्ही जर स्वामींच्या घरी जाऊन त्याचं ध्यान पाहिलं असेल, स्वामींनी सांगितलं ते वेळ बघायची नाही. शरीराचं लिमिट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ध्यान करत राहायचं. ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलं. 2 तास, 3 तास, 4 तास आत्मस्थ अवस्थेत असायचे. त्या ह्याच्यामध्येच ते झोपायला जायचे. तर असं करता आलं, करता येतं, याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंवर प्रचंड निष्ठा. आणि ही निष्ठा जेव्हा असते तेव्हा कृपा झाल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता हे गुरु महात्म्य आहे की ते मार्ग दाखवतात, पण तो मार्ग दाखवल्यानंतर त्या निष्ठेने चालणं तुमच्या हातात आहे ना. शेवटी प्रत्येक जण चालतो का ज्याचा त्यांनी तपासायचा भाग आहे. नाहीतर मग काय होतं की असे पण लोक खूप तुम्हाला समाजामध्ये दिसतील की अनुग्रह झाला, स्वामींचा अनुग्रह, की स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रह. म्हणजे मी अशा व्यवसायात आहे की मला ऑलमोस्ट कोण ना कोणतंही रोज येऊन सांगत असतं की आम्ही यांचे अनुग्रह होतो, त्यांचं इकडनं घेतला. पण अनुग्रह घेतला याचा अर्थ म्हणजे ते शाळेत युनिफॉर्म दिल्यासारखं आहे. तुम्हाला युनिफॉर्म मिळालाय पण याचा अर्थ तुम्ही बोर्डात येणार नाही. तुम्हाला अभ्यास तर करायला पाहिजे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते जे करतात त्यांच्या मागे ती कृपा उभी राहते, त्यात काही शंका नाही. कालच एक पेशंट दाम्पत्य आले होते, मध्य प्रदेशातून आले होते. मला अचानक आठवण झाली याची. त्यांचं आडनाव लिहिताना ते जरा अनकॉमन आडनाव होतं. त्याच्यात MANDSAUR असा शब्द होता. मॅनसॉर वे असते. त्याला विचारायचं, आजकाल मराठी बोलत होते. तर त्यांनी मला आठवण का झाली नंतर सांगतो. तर त्यांनी मला सांगितलं की मध्य प्रदेशात ते मानसौर नावाचं एक म्हणजे गाव आहे उज्जैनच्या इथे जवळ, आणि इट इज फेमस फॉर अफू. इट्स कॉल्ड एज अफू कॅपिटल ऑफ इंडिया. भारतामधला सगळा अफू तिथे बनतो. त्याच्यातलं जवळपास काही कराप्रमाणे जो निम्मा अफू आहे तो सरकारला आम्ही देतो, आणि उरलेला ते काय ब्लॅकचं वगैरे असतं ते लोक घेतातच येऊन तिकडे. आणि ते अफू मध्ये खूप बोलत होते की तुम्ही तिथे या. म्हणलं तिथे आम्ही काय करू.
त्यांना बाकीचे उल्लेख माहिती होते. म्हटलं नाही तुम्हाला मला माहिती आहे ते भगवान शंकराचं ते संप्रदाय वगैरे. तर म्हटलं मग तिथे काय आहे? तर त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली मग की तिथे भारतातलं एकमेव पशुपतीनाथाचं देऊळ आहे. बाकी दुसरंही कुठले देव नाही. पशुपतीनाथाचं देऊळ तुम्ही जर गुगल केलं तर जगात फक्त एकच दाखवतं, नेपाळला. पण दुसऱ्या भारतामध्ये कोणाला विशेष माहिती नाहीये. ते सांगत होते की इंदिरा गांधींचं ते कुलदैवत असल्यासारखं होतं. आधी त्या दरवेळी तिथे यायच्या आणि मग तिथनं ते बाकीचं राजकारणातले जे काही दौरे असतात त्याला जायच्या. म्हणजे खूप प्राचीन आहे त्याच्या मूर्ती वगैरे सगळं. तर ते अपूवरनं मला एकदम आठवलं अशासाठी की स्वामीजींनी चरित्रामध्ये असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी की कोण ना महेंद्रनाथ गुप्त जेव्हा रामकृष्ण परमहंसाकडे आले तेव्हा रामकृष्णांना पाहून ते प्रचंड भारावून गेले. स्वामींच्या चरित्रामधला उल्लेख आहे. आणि रामकृष्णाच्या व्यक्तिमत्वानेच एवढे ते भारावले. संतांचं असं असतं की त्यांचं नुसतं असणंच इतकं प्रभावी असतं की लोक मॅग्नेटिक फोर्सने असे अट्रॅक्ट होतात. तसं त्यांचं झालं. आणि मग त्यांनी वेळ द्यायची की हे बरोबर त्यावेळेला परत यायचे दुसऱ्या असं व्हायला लागलं. तर त्याच्यावर रामकृष्ण गमतीने महेंद्रनाथांना म्हणले होते की असं आहे म्हणे, एकदा मोर आला आमच्याकडे, त्याला मग आम्ही अफू खायला दिला. त्याला एवढी चटक लागली की दुसऱ्या दिवशी बरोबर ज्या वेळेला आधी 4 वाजता दिला होता दुसऱ्या दिवशी 4 वाजता मोर हजर अफूसाठी. त्या अपूर्ण मला ते एकदम आठवलं की स्वामीजी असं म्हणले चरित्रामध्ये की आम्हाला स्वामी माधवनाथांनी ती एकदा अफूची स्वतःच्या आत्मधल्याच अफूची चटक लावली. त्यामुळे आमचा मनमोर जो होता तो रात्री 10 वाजता अफूच्या शोधात आतमध्ये जायचा, तो बाहेरच यायचा नाही. असं होता येऊ शकतो. आपल्याला महत्वाची गोष्ट अशी आहे की खऱ्या अफूची गरज नाही, तो आतमध्येच आहे. फक्त त्याची एकदा गोडी कळायला लागते. ती गोडी कळली की लक्षात येतं की बाकी खरंच कसली गरज नाही. अध्यात्माची हीच तर ब्युटी. कसलंच आलंबन लागत नाही. आपण प्रक्रियेचं आलंबन घेतो, आपल्या समाधानासाठी घेतो, पण त्या भोज्याला टच झाली की कळतं की त्या आलंबनाची तशी काही गरज नसते. पटकन त्या भोज्याला टच करता यावं म्हणून आपण एक आधार म्हणून त्या शिड्या वापरतो. त्याची काही गरज नाही. तर हे जे सौंदर्य आहे, ब्युटी क्लॉथ स्टोअर असं स्वामी माधवनाथांच्या दुकानाचं नाव होतं. पुढे त्याचा उल्लेख आहे. स्वामी म्हणायचे की आम्ही जाता आता सायकलवरनं जायचो. ते पण अनेक जणांनी पाहिलं असेल, ज्यांना माहिती आहे पेरुगेटच्या चौकात आपण ज्या टिळक रोडला येतो ते उजवीकडे ते ब्युटी क्लॉथ स्टोअर होतं. 30-40 वर्ष आम्ही शाळेत असलेलं असं मला आठवत आहे. समोर ते स्वरूप फुटवेअर आणि इकडे ब्युटी क्लॉथ स्टोअर. तर स्वामीने असं लिहिलंय की सायकल मारता मारता आम्ही पॅडलवर सोडून आतमध्ये ब्युटी आहे का बघायचं. ब्युटी म्हणजे स्वामी माधवनाथ. ती खरं प्रत्येकाला ते पाहून जायचं आहे आतमध्ये. असे अनेक प्रसंग स्वामींनी स्वतःच्या आयुष्यातले सांगितलेले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यातले काही थोडेसे आठवले ते सांगितले. स्मरण कायमच असावं त्यात काही शंका नाही. पण स्वामीजींचं एकंदर चरित्र पाहिल्यावर असं लक्षात येतं की त्यांचा सगळा फोकस ते स्मरणरंजनात रमणारे नव्हते. मुळात अतिशय शास्त्रीय दृष्टिकोनात सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. या सगळ्या गोष्टीचा एक गोडवा आहे की पूर्वी घडून गेल्या घटना, त्यातले प्रसंग, त्यातनं जे प्रेम मिळालं या गोष्टीला उजाळा देणं. पण हे करत असताना मुख्य गोष्ट जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात स्वामीने एका ठिकाणी सांगितली होती की दृष्टांत देऊन सांगितलं होता की जसं आपण निरांजनाची वात लावतो ना, त्याचं म्हणजे तूप जे असतं ते स्नेहाचं तूप आहे. त्याला बुद्धीची वात काढायला लागते व जी अविवेकाची काजळी असते ती दूर करायला लागते. आणि मग विवेकाने ज्ञानाची ज्योत पेटवायला लागते. आणि मग साधनेचा नैवेद्य द्यायला लागतो. तर मग समाधानाचं फळ तुम्हाला प्राप्त होतं. तर हे रोज करणं खूप महत्वाचं आहे. ही जी ज्योत आहे, निरंजना शब्द एक निरंजन ध्यावजी, ती ज्योत ही आतमध्येच पेटलेली आहे वस्तुतः.
पण त्याचा आपल्याला विसर पडतो. याचं कारण आपल्या पूर्वजन्मातनं जे काही संस्कार झालेले आहेत, ती अविवेकाची काजळी आहे, ती दूर करणं खूप महत्वाचं आहे. तोपर्यंत त्या ज्योतीचा अनुभव येत नाही. तो ज्योतीचा अनुभव आला तर, आपण भगवद्गीतेचा अभ्यास आताच केला होता की भगवंताचं असं आश्वासन आहे की एकदा जर त्या ज्योतीचा प्रत्यय आला तर तो तुम्ही काढायचा प्रयत्न केला तरी तो जाणार नाही. सित्वास्या म्हणते काले की ब्रह्मनिर्वाण मुच्यते. खूप मोठं आश्वासन दिलेलं आहे की एकदा तो ज्योतीचा प्रत्यय घ्या, मग तुम्ही असं ठरवलं की नाही मी ज्योत, तरी तो जाणार नाही. तो तुमच्याबरोबरच काय. हे भगवंतांचे आणि सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला आहेत, त्यांचं आश्वासन आपल्याला आहे, ते मी फक्त पोचवायला इथे आलेलो आहे. त्या निमित्ताने आपण सगळेजण आलात आणि सगळ्याच गुरु परंपरेचं, संत परंपरेचं स्मरण आपलं घडलं. त्यांच्या चरणी आपण अर्पण करू. गुरुपौर्णिमेचा विशेष कार्यक्रम. हरिओम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतने की जय. जय जय रघुवीर समर्थ.